रेम रेम नी रे मग पम रे सा रे सा मा 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 पम रे नि सा नि रे रे म सा मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियासिया मोगरा फुलला मोगरा फुलला धधनी धसा सानी मनी नि 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 ध मरे रे धधनी धसा सानी मनी नि 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 ध मरे रे इवले से रोप लागियले द्वारे मम रेम रेम मरे सानी सा तयाचा वेग गेला गगनावे मम रेम रेम मरे सानी सा रे सा म पम रे नि सा रे रे म सा मोगरा फुलला मोगरा फुलला धधनी सनी सनी नी साध मनी ध मरे सानी रे धधनी सनी सनी नी साध मनी ध मरे सानी रे मनाची गुंती गुंतियला शेला मनाची धधनी सनी नि साध मनी ध मरे सानी रे सा सा म सानी सानी ध मनी ध मरे रे म परे सानी ध सा 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 म सानी सानी ध मनी ध मरे रे म परे सानी ध सा बाप रखुमा देवी विठ्ठले अर्पिला बाप रखुमा देवी विठ्ठले अर्पिला सा सा म सानी सानी ध मनी ध मरे रे म परे सानी ध सा बाप रखुमा देवी विठ्ठले अर्पिला सारे सा म पम रे नि सा नि रे रे म सा मोगरा फुलला मोगरा फुलला ध ध ध
नमस्कार मित्र. आत्ताच आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची एक रचना आपण ऐकली. मोगरा फुलला फुले विचिता बहरू कळी असी आला. तुम्हाला माहिती आहे मी गेले बरेच वेळेला निरनिराळ्या गाण्यांचं नोटेशन तयार करून आपल्यासमोर ठेवत असतो. त्याचा उद्देश माझा एकच असतो की जे नवीन शिकणारे असतात, ज्यांना नवीन गायचं असतं परंतु हार्मोनियमवर गाणं कसं वाजवावं याचं त्यांना मार्गदर्शन मिळत नाही, अशांसाठी मी ते नोटेशनच्या द्वारे हार्मोनियमवर गाणं कसं वाजवावं याबाबतचं मार्गदर्शन करत आलेलो आहे. आत्ता या वेळेला सुद्धा मी या गाण्याचं नोटेशन तयार करून त्याप्रमाणे ते तुम्हाला समजावून देण्याचा पेटीवर प्रयत्न केलेला आहे. ते तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून पाहत आलेलाच आहात. आता ते झाल्यानंतर मात्र आणि माझ्या या मुलाखतीच्या अगोदर एक क्षणभर मी तुम्हाला नोटेशनचा स्क्रीनशॉट दिलेला आहे, स्क्रीन दिलेला आहे. तो तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि त्याचा प्रिंटआउट घ्या आणि त्याप्रमाणे त्याचा सराव करा. ही नेहमीची माझी पद्धत आहे. आता यावेळेला मात्र एक मी नवीन प्रयोग केलेला आहे. माझं थंबनेल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की नोटेशनवरून गाणं ओळखा. मग मी गाण्याचं नाव का दिलेलं नाही आहे, तर मला आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे त्यामध्ये असं दिसतंय की मी इतके प्रयत्न करतो, त्यासाठी मला खूप कष्ट करावे लागतात नोटेशन तयार करण्यासाठी आणि मी लोकांच्या समोर देत असतो. अनेक जण त्याचा वापर करून शिकत असतीलही, परंतु मला अजून त्याबाबतचं फीडबॅक मिळालेलं नाही. म्हणजे असं की बाबा तुमच्या नोटेशनवरून मला गाणं वाजवता येतंय आणि मी वाजवलेलं आहे, मला ते छान जमतंय किंवा मला गाता येतं, असं काही कोणाकडून मला कमेंट्स आलेले नाही आहेत. वा छान, फार उत्तम, सुंदर सांगताय, तुमची पद्धती चांगली आहे वगैरे वगैरे, ह्या कमेंट ठीक आहे. पण त्याच्यावरून मी प्रयत्न केला आणि मला ते वाजवता आलं असं काही कोणाकडून मला अद्याप कळालेलं नाही. माझी पद्धत अशी होती की सुरुवातीला कोणत्याही गाण्याचं नोटेशन आणि त्या मूळ गाण्याची जी काही ओळ असेल ती संबंधित ओळ तुम्हाला वाजवून दाखवायची आणि गाऊन दाखवायची. आता यावेळेला मात्र मी थोडा बदल केलेला आहे. मी आता असं केलेलं आहे की गाण्याचा तालही चालू ठेवायचा थोडासा, तो स्लो मध्ये, आणि त्याचबरोबर जसं आपण गाण्याचे बोल शब्द गातो त्याच्या ऐवजी, शब्दांच्या ऐवजी सरगमचे जे काही नोटेशन आहे तीच गायची मुळात. अर्थात हे अवघड आहे, कारण प्रत्येक जागा तुमच्या जर त्या नोटेशन मध्ये आल्या तरच तुम्हाला ते गाता येईल आणि तालात गाणं भयंकर अवघड आहे. म्हणजे गाणं गायचंच नाही. मोगरा फुलला फुले विचिता बहरू कळी असे आला, हे शब्द गायचे, पण त्या अगोदर त्याच पद्धतीनं नोटेशन गायचं आणि तेही तालात गायचं, असा ह्या मी प्रयोग केलेला आहे. अर्थात यासाठी खूप त्रास होतो आणि त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तसं ते इतकं सोपं नाही आहे. माझ्याच ऐवजी अजूनही बऱ्याच लोकांनी या गाण्याचे नोटेशन युट्यूबवर दिलेले आहेत, तेही तुम्ही पहा. ते चांगले नाही आहेत किंवा वाईट नाहीत असं मला काही म्हणत नाही. ते फार चांगले आहेत, ते स्वतः चांगले आहेत, पण त्यांची पद्धत वेगळी आहे सांगण्याची आणि मी माझी पद्धत बदललेली आहे. पद्धत अशी बदललेली आहे की नोटेशन प्रमाणे गाणं कसं वाजवावं हे अगोदर सांगून मग त्याप्रमाणे तालामध्ये ते गाणं कसं वाजवावं आणि गावं ही माझी जी पद्धत होती. त्याच्याऐवजी आता मी असं केले की तालही चालू ठेवायचा आणि नोटेशन तालात गायचं, त्याचबरोबर गाणं पण तालात गायचं, असं दोन्ही एकदम केलेलं. त्यामुळे तुमच्या लक्षात येण्यासाठी की तालाची नेमकी सम कुठे, काल कुठे, सुरुवात कशी होते. आता या गाण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं जर झालं तर हे गाणं केरवा तालामध्ये 8 मात्रेमध्ये आहे, पण त्याचं वजन वेगळं आहे. त्याला सर्वसाधारणपणे आपल्याकडे धुमाळे असं म्हणतात. धा धिन दा धा धिन ता धिन दा धा धिन असा हा 8 मात्रांचा ताल आहे. आणि हे जे गीत आहे किंवा याची जी चाल आहे लता दीदींनी गायलेली आहे, हृदयात मंगेशकरनी त्याची संगीत रचना केलेली आहे. हे गोरख कल्याणावर आधारित आहे. आता तर गोरख कल्याण रागाचे आरोह अवरोह मी काही तुम्हाला सांगत बसत नाही, त्याचा तुम्ही शोध घ्या. युट्यूबवर तुम्हाला ते खूप सापडेल, त्याच्याबद्दलची खूप माहिती मिळेल, गुगलवर माहिती मिळेल. शोध घ्या, तुमच्या हार्मोनियमवर त्याचे आरोह अवरोह माहिती करून घ्या. हे का करायचं असतं तर पेटी वाजवताना नको असणारे स्वर आपल्याकडून हातून अजिबात
त्याला स्पर्श होणार नाही जाणीवपूर्वक, कारण ते स्वरच त्या मुळात रागात जर नसतं. उदाहरणार्थ या रागामध्ये आता गांधार नाही आहे किंवा शुद्ध निषाद नाही आहे, त्यामुळं या स्वरांशी तुमचा हात जाणारच नाही, बोट जाणारच नाही. म्हणून ही माहिती करून घ्यावी लागते. बेसिक माहिती रागांची व्हावी लागते, तालाची बेसिक माहिती व्हायला हवी. या सगळ्या गोष्टी माझा सांगण्याचा प्रयत्न असतो. आणि माझी एवढीच इच्छा आहे की मला यासाठी खूप कष्ट पडतात, मला मेहनत घ्यावी लागते सगळं करताना, तुमच्यासमोर ठेवताना. परंतु मला तुमच्याकडून त्याबाबतचा फीडबॅक मिळाला पाहिजे की बाबा हे गाणं, आता मला असं वाटतं की हे गाणं मी जेव्हा तुम्ही ऐकाल त्यावेळेला निश्चितच तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्ही हार्मोनियम घेऊन त्याचा प्रयत्न कराल, गाण्याचाही प्रयत्न करा. आता यामध्ये माझ्या मते 2 मतभेद आहेत. एक तर कोणतंही नवीन गाणं शिकायचं असेल तर ते नोटेशनवरून शिकायचं का नोटेशन शिवाय शिकायचं, त्याच्या दोन्ही पद्धती आहेत. माझ्या पद्धतीप्रमाणे मी नोटेशन शिवाय गाणं शिकतो. मी कधीही गाण्याचं नोटेशन माहीत करून घेत नाही, मला ते कोणी देत नाही. ते मिळणार कुठं मला? एखादं गाणं मला शिकायचं असेल तर नोटेशन देणार कोण मला? पण मला त्याची काही गरज नाही आहे. मी नोटेशन शिवायच गाणं शोधतो आणि शिकतो आणि ते गाणं वाजवायचा प्रयत्न करतो. आता हे कसं शक्य आहे? तर त्यासाठी मला एक वेगळ्या पद्धतीनं आपल्यासमोर विवेचन करावं लागेल आणि मी ते करणार आहे की नोटेशन शिवाय सुद्धा गाणं कसं गाता येतं, वाजवता येतं, कसं शोधायचं गाणं पेटीवर, याची काही पद्धती आहे का, त्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतील, काय माहिती करून घ्यावं लागेल. हा खूप विस्तृत भाग आहे आणि तो विवेचनाचा आहे. तर केव्हा तरी एकदा मी याबाबत आपल्यासमोर व्हिडिओ तयार करून टाकणारच आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये आता हे जे गाणं आहे हे तुम्ही त्या पद्धतीनं नोटेशन देतो तुम्हाला, मी दिलेलंच आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही तो वाजवण्याचा प्रयत्न करा, गाण्याचा प्रयत्न करा आणि छानपैकी तुम्ही या गाण्याचा आनंद घ्या. आणि मला विशेष करून मला कळवा की हे गाणं तुमच्या पद्धतीप्रमाणे आम्ही वाजवायला शिकलोय, काहीतरी थोडंफार का होईना पण त्यातल्या 2 ओळी का होईना आम्ही शिकतोय, एखादा अंतरा आम्हाला येतोय, ध्रुपद येते, असं काहीतरी मला कळवा. म्हणजे मला पुन्हा तुमच्यासाठी नवीन नवीन काहीतरी करता येण्यासारखी मला उत्साह मिळतो, हुरूप मिळतो. आणि तुम्हाला या बाबतीत माझे शुभेच्छा आहेत आणि तुम्ही ते प्रयत्न जरूर करा. आणि यानंतरच्या एपिसोडमध्ये आपण भेटू. धन्यवाद.